सबका साथ सबका विकास म्हणत आज भाजपच्या नगरसेवकांची सत्ता महानगरपालिकेवरती आहे। काल महानगरपालिकेमध्ये जो प्रकार घडला, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी मराठीमध्ये कागदपत्रांची मागणी केलेली असताना इतर मराठी भाषिक नगरसेवक शांत बसले होते। ज्या वेळेला सबका साथ सबका विकास असं भाजप घोषणा देत आहे, त्यावेळेला इथल्या मराठी भाषिकांच्या विकासांचा त्यांना विसर पडतो। आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये ज्या काँग्रेसची सत्ता आहे, ज्या संविधान वाचवण्याचा आव हे काँग्रेस आणत असते, या ठिकाणी इथल्या मराठी भाषिकांना संविधानाने दिलेल्या अधिकाराखाली सुद्धा जगू दिलं जात नाही। यासाठी हे काँग्रेस सरकार मराठी भाषिकांना त्यांचे न्याय हक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे का? दरवेळेला इथल्या स्थानिक मराठी भाषिकांनीच इथल्या मराठीच्या मुद्द्यावरती आवाज उठवावं आणि इतर पक्षातील मराठी भाषिकांनी शांत राहावं, हे कुठंतरी मान्य होणार नाहीये। त्यामुळे इतर पक्षांमध्ये जे मराठी भाषिक विखुरलेले आहेत, त्यांनी या सरासर गोष्टींचा विचार करावा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे राहावं। इथल्या मराठीची जपणूक इथल्या महाराष्ट्र एकीकरण समितीनेच केलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे राहून समितीची ताकद वाढवण्याची गरज आहे।